लातूर जिल्ह्यात स्मार्ट वीज मीटरच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून किल्लारी येथील महावितरण शाखा कार्यालयासमोर मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले। यावेळी स्मार्ट वीज मीटरची प्रतिकात्मक होळी करत राज्य सरकार आणि महावितरणाच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। आंदोलनात मोठ्या संख्येने मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ता आणि नागरिक सहभागी झाले होते। स्मार्ट वीज मीटरमुळे सर्वसामान्य ग्राहकांवर आर्थिक भार वाढेल, वीज बिलांमध्ये पारदर्शकता राहणार नाही आणि ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। सरकारनं महावितरणचं अदानीकरण केलं असून या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून इथल्या सर्वसामान्य ग्राहकाच्या, शेतकऱ्याच्या, शेतमजुराच्या घरावर आणि त्यांच्या खिशावर एक डिजिटल दरोडा टाकण्याचा प्रयत्न सरकारनं केलेला आहे। आणि या भागातल्या नागरिकांच्या, इथल्या ग्राहकांच्या, जिल्हाभरातीलच कुणाचीही मागणी नसताना आणि त्यांची पूर्वपरवानगी न घेता महावितरणने हे स्मार्ट मीटर त्यांच्या घरावरती अडकवलेले आहेत, बसवलेले आहेत। आणि हे स्मार्ट मीटर बसवल्यापासून जसं की एखाद्याच्या घरी पिठाची गिरणी, तेलाचा घना, मिरची कांडप हे यंत्राला बिल येतं, त्या प्रकारे सामान्य ग्राहकाला ह्यांची बिलं येत आहेत। आणि ही अशी अवाच्या सवा बिलं येत असल्याने ग्राहक या सरकारवर, महावितरणवर अतिशय तीव्रपणे असंतोष निर्माण झालेला आहे। या मागणीकरिता की महावितरणने यापुढे जनतेवर बसत असलेला हा आर्थिक भुर्दंड लक्षात घेता, हा आर्थिक भुर्दंड कमी व्हावा ह्या हेतूने ह्यांनी जे स्मार्ट मीटर बसवले आहेत ते तात्काळ काढून घ्यावेत आणि पूर्वीचेच मीटर बसवावेत। या मागणीकरिता आम्ही आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा लातूरच्या वतीने महावितरणच्या औसा तालुक्यातील किल्लारी येथील कार्यालयासमोर आम्ही त्या स्मार्ट मीटरची होळी करून आंदोलन केलेलं आहे। याची दखल महावितरणनं आणि सरकारने घ्यावी आणि हे स्मार्ट मीटर तात्काळ काढून घ्यावेत। कारण इकडं लाडक्या बहिणीला महिन्याला 15,000 रुपये द्यायचे, 1,500 रुपये द्यायचे आणि भाऊजीच्या खिशातून महिन्याला नुसत्या लाईट बिलाच्या नावाखाली 3,000 रुपये काढून घ्यायचे। हा एक प्रकारचा डिजिटल दरोडा आहे आणि हा दरोडा टाकल्यापासून, हा जनतेला आर्थिक भुर्दंड बसत असल्यापासून इथं लोकांच्या मनामध्ये फार मोठा संभ्रम निर्माण झाला असून लोकांना बिलं भरणं मुश्किल झालेलं आहे। एका ग्राहकांना जवळजवळ घरी 2 जरी रूम असतील तरी त्या ग्राहकाला 15 आणि 16,000 रुपये बिल येत आहे। माझ्या समोर एक ग्राहक आहे, तिथं या ठिकाणी एक ग्राहक आहे, त्यांना 9,000 बिल आले। या ठिकाणी ह्या ग्राहकांना 31,000 रुपये बिल आले आणि हे ग्राहक आहेत ते किल्लारीचेच आहेत, या ग्राहकांना एका महिन्याचं 9,000 रुपये बिल आले। त्यामुळे महावितरणला आणि शासनाला पुन्हा एकदा आमची विनंती आहे की हे निवेदन दिलंय, याच्यानंतर जर अशी बिलं आपण ग्राहकांना दिली तर ह्याच्यानंतर आम्ही निवेदन देणार नाही। मनसेचं आंदोलन हे खळखटाक असतं आणि त्या पद्धतीचं आंदोलन यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात येईल। कारण सरकारचं धोरण सुई द्यायचं, तलवार घ्यायचं असा हा प्रकार आहे। हिवाळी अधिवेशन, पावसाळी अधिवेशन चालू आहे, त्या अधिवेशनात देखील इथल्या सन्माननीय आमदार महोदयांनी याची दखल घेऊन हा विषय तिथं सभागृहात मांडावा। ते मांडतील अशी अपेक्षा आहे। आम्ही त्यांची देखील 1-2 दिवसात आम्ही भेट घेणार आहोत आणि इथल्या ग्राहकांच्या व्यथा, इथल्या सर्वसामान्याच्या, शेतकऱ्यांच्या, शेतमजुराच्या व्यथा आम्ही आमदार महोदयाकडे, इथल्या पालकमंत्री महोदयाकडे मांडणार आहोत। आणि या उपर ही सरकारने किंवा महावितरणने याची दखल नाही घेतली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुढे जिल्हाभर महावितरणच्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाची आंदोलने करण्यात येईल, अशा प्रकारचा मी इशारा या ठिकाणी लातूर जिल्ह्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अध्यक्ष या नात्याने देत आहे। Thanks for watching Ekmat Digital.